हा जो खोडवा आहे, आता मागच्या वर्षी ही जी बेडची लांबी आहे म्हणजे रुंदी आहे, हा. तर 2 बेड मध्ये अंतर किती होतं? 5 फुटाचा बेड होता. 5 फुटाचा. हा. त्याच्यानं आता हे 30 बेड होते ना. हा 30 बेड. आता यातला तुम्ही एका आड एक बेड काढला, हा. बरोबर. हा. आता ही माती तिकडे लावली ना. हा याच्यातली माती लावली. बरोबर. म्हणजे 5 फुटाची आपलं अंतर होतं 2 साऱ्या. पहिला 5 फुटाचा बेड होता. आणि तेव्हा आपण बियाणं किती वापरलं होतं? बियाणं आपण एकरी लावतो 8 ते 9 क्विंटल तेवढंच. बरं. आता हे किती गुंठे राहणे? 20 गुंठेच राहणे पुढे. 26. हा 20 आणि 20. 20 गुंठे. आणि हा जो एक बेड होता, आता हे जे तुम्ही एकाडे एक बेड काढले, तर एका बेडला तुमची ओली हळद किती निघाली? हे बेडला 6 ते 7 क्विंटलचं हे निघलं आणि त्याची जी हे निश्चित मोकळे ओढले आणि जे टोळे ते असेच काढून टाकलेले, म्हणजे त्याचा अजून आवरेज वाढला असे. हे जे असे ना जास्त घेत नाही लोक, मग हे असेच काढून टाकले. हे काढून टाकलं. फक्त शेंग जेवढी होती निघल्या 6 ते 7 क्विंटलचं शेंगच निघले एका बेडला. एका बेडला. आणि हे सगळ्या बेडचे अंतर जे आहे ते सारखंच आहे का? ते सारखंच अंतर आहे. आता फक्त हे बेड काढलेलं याच्यातला काढलेले, हे फक्त ह्या नवीन प्रयोगसाठी हा केलेला आहे का याच इकडे जागा नव्हती ना, त्याच्यामुळे हे याला भर लागून जे नवीन निघणार आहे त्याला जागा राहून हे नवीन या वर्षी. मागच्या वर्षी नुसतं स्पेशल ठेवता तशी 2, त्याच्यासाठी ह्या वर्षी एक बेड काढून हे केलं. याच्यामधला माल काढून नाही. आता 20 गुंठ्यामध्ये जर 30 बेडचा आपण विचार केला, तर 20 गुंठ्यात एक तुम्ही जर म्हणताय 6 ते 7 क्विंटल, बरोबर. आता 100 म्हणजे 1.25 क्विंटल हळद 20 गुंठ्यात ओली निघणं, हे एक अतिशयोक्ती वाटते लोकांना, बरोबर. तर आपण एखाद्या ठिकाणी त्यांना काढून दाखवू शकतो का हळद? आताची कंडिशन काय? आता हे जे फोटो आहे, आता सगळ्यात महत्वाचं हे ह्या वर्षीचे फोटो आहे, बरोबर. म्हणजे आणखी ते परिपक्व नाहीये, बरोबर. बरं, आता जरी परिपक्व नसतील ना, आता हेच काढा एकदा. हा इथंच काढा. जरी तो परिपक्व नाही, पण हळद शेंग कशी निघते आपल्याला ते कळत. आता बऱ्याच लोकांना प्रश्न तयार असा होणार आहे की एवढ्या महिने ठेवल्यानंतर तिला सड का नाही लागली? हा कोच आहे. आणि हे बघा, तुम्ही स्लरी वापरताय ना, ही जी माती भुसभुशीतपणा हा एवढा. हा. आणि आज सगळ्यात महत्वाचं, आपण एवढ्या उंचावर आहे, म्हणजे हा डोंगर दाखवा साहेब वेगळा, काही डोंगरावर हळद आहे. हे बघा, म्हणजे पांढरी मुळी पण कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळं जी वर क्वालिटी पानाची ती कंटिन्यू टिकून राहिली. तर आपण एवढ्या पद्धतीनं जरी हे ठेवलंय खोडवा, तरी हा माल असा जसाच्या तसा आहे, म्हणजे त्याला कुठं सड लागलेली नाही किंवा त्याला हुमणी आळी लागलेली नाही. मागचा नवीन फोटो येते, हे नवीन आहे, आपण नवीन आहे, आपण नवीन, हे नवीन माल, हे सगळा नवीन सुरू झालेला आहे. हा हे जुना माल, हा जुना राहिलेला माल, म्हणजे हा तयार होईल माल. याच्यापेक्षा जुना माल हा गेला समजा, जो होता जुना ना. आज 14 महिन्याचा माल आहे हा थोडक्यात, बरोबर. लागवड केल्यापासून हा जुना होता, हे खराब झाला, ते कोच्यात होतो. हा ते कोच्यात. पण ही जी क्वालिटी, ही आपली 14 महिन्यानंतर अशी क्वालिटी. आणि आता साधारण हा प्लॉट आपला किती दिवस आणखी राहणार आहे? हे बघा ना, पूर्ण मालच आहे ना. हा बस बस, ते काढायचीच गरज नाही. आता तो मालच एवढा दिसतोय, तर तो माल काढायचीच गरज नाही, एवढा माल आहे त्याला. आणि विशेष म्हणजे एकही शेंग तिला कुठं सड नाही, काय नाही.
आणि सगळ्यात महत्वाची पांढरी मुळी जी आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे बघा, हा फायदा जो आहे स्लरीचा, ही जी मुळी चालू राहणार आहे ना, त्याच्यामुळं जे काही जमिनीत पडलेलं आहे ते कंटिन्यू चालू म्हणजे पिकाला भेटणार आहे. आता हा कण सुद्धा आता बी लावायला चालतो. हो, आज बी लावायला, मागच्या वर्षी असंच काढून लावला. म्हणजे हा मागच्या वर्षी टाकलेलं बिया नाही तुमचं? नाही बियाण नाही, हा ते हे तयार होईल. तयार झालेलं पहिलं जे सुरू झालं ते. तयार होईल, पण आज बी समजा लागीच लावायला. हो, लगेच चालेल चालेल. तरी तरी आणि हे बियाणं निवडायची काही गरज नाही, कोणाला लागवड करायची असली तर. ठीक आहे, जसे तसं टाकायचं, कुठलाहीच माल जसे टाईपचं टाकावं लागते असं. आणि जमीन शेवटपर्यंत भुसभुशीत आहे तुमची. बस त्याच्यात आता ही पण ती भरत लावलेली आहे, ही सगळं ना उघड पडलो वरती याच्यावर, आणि याच्यात भर टाकून घेतलेलं, त्याच्यामुळे ते जेडवर झाली ती एकदम. आता इतकी आहे म्हणजे हे समजा तुम्हाला किती 1 फूट भर खाली येते जास्त. हो, 1 फूट तर शेंगाच दिसतात तिथे. 1 फुटाच्या खाली आता माल यायला समजा. हे आता अजून पण हे अजून पांगणार आहे, ही पण त्याची तेड सरळ सरळ बाजूला पांगणार आहे. द्यायला होणार तसंच.